नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण संडे स्पेशल रेसिपीमध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण न बनवता झटपट कुकरमध्ये झणझणीत असा चिकन रस्सा बनवलेला आहे। तुम्ही याला बॅचलर रेसिपीसुद्धा म्हणू शकता। चला तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी बघा, मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे। हे चिकन स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे। चिकन धुतलं गेलं की यावर पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे। हाताने याला व्यवस्थित हे सगळे पदार्थ चोळून घ्यायचे। मॅरिनेट करायला आपल्याला हे चिकन बाजूला ठेवायचं आहे। अशा प्रकारे चिकन मॅरिनेट करून घेतलं की या चिकन रस्स्याला चव खूप छान येते। यावर झाकण ठेवूयात। आता आपण फोडणीची तयारी करूयात, तोपर्यंत चिकन छान आपलं मॅरिनेट होतं। आता इथे कुकरमध्ये आपण बनवणार आहोत, तर त्यासाठी 2 मोठे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकायचं। जिरं फुलल्यानंतर 2 तमालपत्र टाकायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत। तर छोटे तुकडे मी दालचिनीचे घेतले आहे 3 लवंगा, एक छोटा तुकडा जावित्रीचा, एक स्टार फूड आणि 4-5 काळे मिरे घेतले आहे। यातला एखादा खडा मसाला नसेल तर स्किप केला तरीही चालेल। हे खडे मसाले काही सेकंदासाठी मीडियम फ्लेमवर परतवायचे आणि मग यामध्ये आपल्याला 2 मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक कट करून यामध्ये ॲड करायचे आहे। तर मी हे चॉपरमध्ये बारीक कट करून घेतले आहे। तुमच्याकडे चॉपरची सोय नसेल तर तुम्ही चाकूने विळीने कट करून घेतलं बारीक तरीही चालेल। कांदा आपला एकीकडे चांगला परतवला जातोय तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे। तर इकडे कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतवला गेला आहे। यामध्ये एक मोठा चमचा भरून मी आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली आहे। आता बघा, तुमच्याकडे असं आलं लसूण करून घेण्याची सोय नसेल, मिक्सर नसेल, तर अशी बाजारामध्ये रेडीमेड जिंजर गार्लिक पेस्ट मिळते, ती एक मोठा चमचा तुम्ही यामध्ये ॲड केली तरीही चालेल। आता आलं लसणाची पेस्ट टाकली की चांगला कच्चापणा जास्तोपर्यंत मीडियम फ्लेमवर परत याला परतवून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, इथे छान हे आपलं परतवलं गेलेलं आहे आलं लसूण टाकल्यानंतर। यामध्ये आता आपल्याला एक हिरवी मिरची लांबट आकारात कट करून टाकायची आहे आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो होते, ते मी चॉपरमध्ये अगदी बारीक कट करून टाकले आहे। तर तुमच्याकडे मिक्सरची सोय असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटोची प्युरी करून टाकली तरीही चालेल। त्यामुळे या भाजीला एकसंधपणा येतो आणि ह्या भाजीला एकसंधपणा येण्यासाठी तुम्ही यामध्ये एक मोठा चमचा भाजून घेतलेलं बेसन पीठ ॲड केलं तरीही चालेल। हलक्याशा गुलाबी रंगावर बेसन पीठ भाजून तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात। आता टमाटा आणि कांदा लवकर शिजावा यासाठी पाव चमचा मी मीठ टाकलेलं आहे। अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा टोमॅटो आणि कांदा परतवून घ्यायचा आहे। लक्षात असू द्या, थोडाही कांदा टोमॅटो कच्चा राहिला की भाजीला व्यवस्थित चव येत नाही, त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्या। पाव चमच्यापेक्षाही कमी हळद घालायची आहे, कारण आपण मॅरिनेशनलाही टाकली आहे। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे। काश्मीरी लाल तिखट नसेल तर रेग्युलर तिखट टाकू शकतात। 2 चमचे आपल्याला यामध्ये कुठल्याही ब्रँडचा चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे। आता बघा, सुके मसाले टाकल्यानंतर सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला याला चांगलं परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत। तर ह्या छोट्या टिप्स आहे, या वापरून तुम्ही हा एकदा चिकन करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। कुठलंही वाटण आपण वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा अगदी मस्त भाजी तयार होते। छान असा याचा गोळा तयार होतो जसं हे परतवलं जातं। या स्टेजला तुम्ही बघू शकताय, मस्त आपलं हे वाटण परतवलं गेलेलं आहे। यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे। आता चिकन टाकल्यानंतर सुद्धा 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर या मसाल्यांमध्ये हे चिकन चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे आतमध्येपर्यंत ही सर्व मसाले मुरतात आणि चव खूप छान लागते। त्यामुळे याआधीसुद्धा संडे स्पेशल अनेक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहे। पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा। आता यामध्ये 1 ग्लास इतकं मी गरम पाणी टाकून घेणार आहे। सुरुवातीला मी 1 ग्लासच पाणी यामध्ये टाकलं आहे। अगदी खूप जास्त पाणी टाकू नका, नाहीतर मग कुकरमधून हे भाजी वरती येण्याची शक्यता असते। याला चांगलं मिक्स करायचं आहे। आता या ठिकाणी बघा, थोडी पुदिन्याची पानं होती घरामध्ये, त्यामुळे मी 5-6 पुदिन्याची पानं ॲड केली आहे। नसेल तर स्किप करा। याऐवजी तुम्ही बारीक चिरलेली फक्त कोथिंबीर यामध्ये ॲड केली तरीही चालेल। आता मीडियम फ्लेमवर याला एक आधी उकळी आणून घ्यायची आहे। झाकण लावायची घाई करायची नाही आहे। उकळी आली की मगच कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करायचा। पूर्णपणे वाफ निघाल्यावरच कुकरचं झाकण उघडा, नाहीतर चिकन कच्चं राहण्याची शक्यता असते। आणि एकदा झाकण उघडलं की पुन्हा गॅसची फ्लेम ऑन करायची आणि
5 मिनिटासाठी याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। तर झणझणीत असं कुकरमध्ये बिना वाटणाचं चिकन रेडी आहे। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।